नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहशिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे मराठी बालभारती आणि त्यामधला 25वा धडा आहे ढोल. तर याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत, जे कविता आहेत, याचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही सगळे स्वाध्याय बघू शकता. तर आज आपण 25वा धडा जो आहे ढोल याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. आणि व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. चला आपण सुरुवात करूया. आपल्या स्वाध्यायातील प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर चला काय प्रश्न आहेत बघूत आपण. आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे? उत्तर, आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. पुढे प्रश्न आ, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? आणि याचं उत्तर, आमशा डोहल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. प्रश्न ई, आमशा डोहल्याने कोणती शपथ घेतली होती? उत्तर, यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्ख्या सातपुडा दणाणून सोडू, अशी शपथ आमशा डोहल्याने घेतली होती. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. दुसरा प्रश्न, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा. ओके, तर याचं उत्तर बघा कसं दिलं आहे आपण. सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे आणि पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. प्रश्न आ, आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? विद्यार्थ्यांना उत्तर बघा. आमशा डोहल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. आमशा डोहल्या ढोल वाजवू लागला की गावातील स्त्री पुरुष, पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागायची. आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत असे. ई प्रश्न, ढोल कसा तयार करतात? याचे उत्तर, ढोलाचा सांगाडा हा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात. काही जर दोऱ्या आवळतात, काही जण आहेत. अशा प्रकारे ढोल तयार करतात. पुढचा ई प्रश्न, ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले? आणि उत्तर बघा. आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल, मोठं सागाचं झाड.
त्याचा कोणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल. त्या ढोलाच्या रूपात आमशा आपल्यातच राहील. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 3 वाक्यात उपयोग करा. यामध्ये पहिला, असं म्हणतात घुमणे. तर याचं वाक्य आपण बनवतो आहोत. गणपतीच्या मिरवणुकीत ढोलांचा नाद आस म्हणतात घुमला. पटाईत असणे म्हणजे तरबेज असणे. तर वाक्य काय? राजू तबला वादन करण्यात पटाईत आहे. दुसरा बघा, सॉरी तिसरा बघा, दणाणून सोडणे. तर त्याचं वाक्य गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला. शपथ घेणे. त्यासाठीचं वाक्य राजूने खूप अभ्यास करण्याची जणू शपथच घेतली. त्यानंतर रिंगण धरणे. गावात आलेल्या जादूगाराचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांनी जादूगराभोवती रिंगण धरले. चौथा प्रश्न, तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा. आणि इथे आलं याचं उत्तर. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सर्वजण मिळून लाकडे, गवत, पालापाचोळा जाळतात. होळीच्या रात्री ठरलेल्या ठिकाणी मध्ये एक लाकूड उभा करून बाकीची लाकडे त्याला तिरपी टेकवून ठेवली जातात आणि त्यावर गवत रचले जाते. होळीला आग लावल्यानंतर घरातील सर्वजण एक एक करून होळीची पूजा करतात. शेवटी होळीसमोर एक नारळ फोडला जातो. सर्वजण होळीला नमस्कार करतात. त्या दिवशी होळीसाठी घरात गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. त्यामध्ये पुरणपोळीचा बेत हा दरवर्षी ठरलेला असतो. अशा प्रकारे होळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हाही स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स पर्यंत सुद्धा शेअर करा. थँक्यू. बाय बाय.